राजकारणात जे दिसतं ते असतंच असं नाही आणि जे असतं ते कधीच उघडपणे दिसत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्यांना लोक दीदी म्हणतात, त्या भाजपच्या सर्वात मोठ्या विरोधक आहेत की सर्वात मोठ्या छुप्या सहकारी? 1998 पासून 2024 पर्यंत ममताजींनी घेतलेले निर्णय भाजपला पोषक कसे ठरले? काय आहे यामागचं मॅच फिक्सिंग? आज आपण ममता बॅनर्जींच्या भाजप धार्जिण्या राजकारणावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. हा प्रवास सुरू होतो 1 जानेवारी 1998 पासून. ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधून बाहेर पडून मुकुल रॉय यांच्या सोबत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. परंतु का? त्यांचं लक्ष होतं बंगालमधील 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून टाकणं. परंतु हे करत असताना त्यांनी बंगालचे दरवाजे अशा शक्तीसाठी उघडले जिचं अस्तित्व तिथे नगण्य होतं, आणि ती शक्ती म्हणजे भाजप. 1999 मध्ये जेव्हा भाजपला मित्र पक्षांची गरज होती तेव्हा ममताजी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या NDAचा ममता बॅनर्जी एक भाग होत्या. अटलजींच्या सरकारमध्ये त्या रेल्वे मंत्री बनल्या. ज्या भाजपला आज त्या बाहेरचे लोक म्हणतात, त्याच भाजपच्या पालखीत बसून त्या केंद्रात सत्तेत आल्या होत्या. 2001 मध्ये तहलका संरक्षण घोटाळ्यानंतर ममताजी NDA मधून बाहेर पडल्या खरं, परंतु काहीच महिन्यात त्यांनी भाजपला आपला स्वाभाविक मित्र, नॅचरल अलाय घोषित केलं. In the future, you could return to the National Democratic Alliance. You're leaving that very open. Yes, of course, the option is open. The door is Political not closed. party, you have to see that according to our manifesto, the common manifesto, and they are all natural allies. 2003 मध्ये त्या पुन्हा NDA सरकारमध्ये सामील झाल्या. इतकंच नाही तर ममता बॅनर्जींनी चक्क RSSच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. संघाचे मोठे नेते जसे की तरुण विजय आणि बलबीर पुंज यांनी ममताजींना बंगालची दुर्गा म्हणून गौरवलं होतं. 2012 मध्ये जेव्हा ममताजी मुख्यमंत्री होत्या तेव्हा संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यने त्यांच्या साधेपणाचं कौतुक करणारं कव्हर पेज छापलं होतं. 2019 मध्ये जेव्हा संपूर्ण देशात CAA आणि NRC वरून रान पेटलं होतं तेव्हा ममताजी रस्त्यावर उतरून विरोध करत होत्या. परंतु संसदेत काय केलं? जेव्हा CAA विधेयक मंजूर करण्याची वेळ आली तेव्हा TMCचे 8 खासदार संसदेत अनुपस्थित राहिले. का? जर तुमचा इतकाच विरोध होता तर तुमचे खासदार मतदानाच्या वेळी कुठे होते? या अनुपस्थितीमुळेच भाजपला हे विधेयक पास करणं सोपं गेलं. हे मॅच फिक्सिंग नाही तर मग दुसरं काय? 2022च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत ममताजींनी पुन्हा एकदा भाजपची छुपी मदत केली. त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. यामुळे विरोधी पक्षांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचं पारडं हलकं झालं आणि भाजपचे उमेदवार जगदीप धनखड सहजपणे निवडून आले. हे तेच जगदीप धनखड होते ज्यांच्याशी ममतांचे बंगालमध्ये नेहमीच खटके उडायचे, विरोधाचं नाटक करायचं, परंतु निर्णयाच्या वेळी भाजपला रास्ता मोकळा करून द्यायचा. ही दीदींची जुनीच स्टाईल आहे. 2024च्या निवडणुकांपूर्वी संपूर्ण देशाचं लक्ष इंडिया आघाडीकडे होतं की ते भाजपला तगडं आव्हान देतील. परंतु ममता बॅनर्जींनी ऐनवेळी बंगालमध्ये एकटं लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि डाव्यांशी जागा वाटप नाकारलं. याचा परिणाम असा झाला की विरोधी पक्षांच्या मतांचं विभाजन झालं. ज्या जागांवर भाजप सहज जिंकू शकली नसती तिथे तिरंगी लढतीमुळे भाजपला त्याचा फायदा झाला. ममताजींच्या या निर्णयामुळे मोदींना सत्तेत परत येणं सोपं गेलं. ममताजींनी इंडिया आघाडीची साथ सोडणं हे भाजपसाठी सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. इतकंच काय तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी आणल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावर TMCच्या खासदारांनी सह्याच केल्या नाहीत. तेव्हाही त्यांनी भाजपच्या समर्थनातलीच भूमिका घेतली. आज परिस्थिती अशी आहे की ममताजींनी जे पेरलं तेच त्यांना कापावं लागतंय. त्यांनी ज्या भाजपला बंगालमध्ये बोट धरून आणलं त्याच भाजपने आज त्यांच्या सत्तेला आव्हान दिलंय. याआधी आपण पाहिलंय की ओडिशातील BJD, उत्तर प्रदेशातील BSP, बिहारमधील JDU आणि अगदी महाराष्ट्रातील शिवसेना या पक्षांचं भाजपने काय केलं? प्रादेशिक पक्षांना कमकुवत करणं हा भाजपचा अजेंडा राहिलाय. आता TMCचे खासदार सुद्धा रडारवर आहेत. ज्या प्रकारे आपचे नेते राघव चड्ढा किंवा संजय राऊत यांना कायदेशीर कचाट्यात अडकवलं गेलं तशीच काहीशी परिस्थिती आता TMCच्या नेत्यांची होऊ शकते. दीदी आता बचावात्मक पवित्रा घेत आहेत.
परंतु आता उशीर झालाय. ममता बॅनर्जींचे राजकारण हे नेहमीच सोयीचं राजकारण राहिलं आहे. डाव्यांना संपवण्यासाठी भाजपची मदत घेणं असो किंवा भाजपच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री राहणं, परंतु आज त्याच भस्मासुराने त्यांना संपवले. बंगालमधील पराभव आणि पक्षांतर्गत बंडाळी पाहता टीएमसीचे अस्तित्व धोक्यात असल्यासारखं वाटतंय. ममता बॅनर्जींनी भाजपला नैसर्गिक मित्र मानणं ही त्यांची ऐतिहासिक चूक होती का की रणनीती? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.